की बाहेरून मुली आणतात नाही तर वस्तीतल्याच मुली वेश्या व्यवसाय करतात असा हे करून माझ्या नावाची बदनामी चालू केली आणि प्रत्येक वस्तीतमध्ये बैठका घेऊन कोपऱ्याला सभा घेऊन हा विषय सगळ्या महिलांच्या ह्याच्यात पेरत गेले ते. त्यांनी जो आरोप माझ्यावर लावलेला आहे तो पुरेपूर चुकीचा आरोप लावलेला आहे. मी कोणत्याही प्रकारची बदनामी त्यांची करत नाही आहे. तुम्ही माझ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये बघा की मी त्यांच्याबद्दल काही बोलतीये किंवा काय करते किंवा असं कोणत्याही माझ्या व्हिडिओमध्ये आढळत नाही की मी त्यांचं नाव घेते आणि त्यांची बदनामी करते. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तो सिपिनकडचा जो व्हिडिओ आहे तो बघा. मी त्या ठिकाणी फक्त महिला मंडळ स्थापन करायचं ह्या दृष्टीने गेले होते. महिलांना खोटं नाटं सांगून त्यांना भाग पाडतात बोलण्यासाठी आणि त्यांचे व्हिडिओज घेतलेत आणि त्यांचे व्हिडिओज व्हायरल केलेत जेणेकरून हे सगळीकडे पसरत राहावं. म्हणजे एक प्रकारे माझा हा आरोप आहे की या धंद्यांना कुठेतरी हेच नगरसेवक पाठीशी घालतात. त्या महिला स्वतःहून आल्या आमच्याकडे आणि त्यांनी हा विषय मांडला की असं होतंय म्हणून की तुमच्या नगरसेविका असं कसं बोलू शकतात. याबद्दल तिथल्या महिलांनी आमच्यापर्यंत विषय मांडलेला आहे किंवा आम्ही त्यांना स्वतःहून जाऊन बोललेलो नाहीये. की माझं राजकीय खच्चीकरण करणं, माझं मानसिक खच्चीकरण करणं हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून, त्यांचे वडील असतील, त्यांचे भाऊ असतील यांच्या माध्यमातून चालू आहे. जर चांगले मुद्दे मांडत असतील तर मी बदनामी का करेल. त्या माझ्या सहकारी आहेत. आम्ही एकत्रित काम करणं हे आमचं काम आहे. परंतु माझ्या भागातले माझ्याच बरोबर निवडून आलेले नगरसेविका ह्यांनी ह्या कुठेतरी शब्द फिरून की बाहेरून मुली आणतात नाही तर वस्तीतल्याच मुली वेश्या व्यवसाय करतात असा हे करून माझ्या नावाची बदनामी चालू केली आणि प्रत्येक वस्तीतमध्ये बैठका घेऊन कोपऱ्याला सभा घेऊन हा विषय सगळ्या महिलांच्या ह्याच्यात पेरत गेले ते. त्याच्यामुळे एक प्रकारे कुठेतरी माझं राजकीय खच्चीकरण करणं, माझं मानसिक खच्चीकरण करणं हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून, त्यांचे वडील असतील, त्यांचे भाऊ असतील यांच्या माध्यमातून चालू आहे. आणि त्यांच्याच जोडीला पत्रकार मोहिनी मोहिते ही ह्याच्यामध्ये आहे. हिने ज्या महिलांना बोलण्यास भाग पाडले बऱ्याच गोष्टी. मृणाल कांबळे म्हणून नगरसेविका आहेत त्या आणि त्यांचे भाऊ आणि त्यांचे वडील या सगळ्यांनी मिळून आणि त्याच्याबरोबर ही मोहिनी मोहिते, विजय चव्हाण, सुनील मुंजे, शिल्पा मुंजे या प्रकारे सतीश पवार असे एक 5-6 जणांचा ग्रुप आहे. या सगळ्या जणांनी हे पर्पजली चालू केलं वस्त्यांमध्ये बैठका घेऊन महिलांना खोटं नाटं सांगून त्यांना भाग पाडतात बोलण्यासाठी आणि त्यांचे व्हिडिओज घेतलेत आणि त्यांचे व्हिडिओज व्हायरल केलेत जेणेकरून हे सगळीकडे पसरत राहावं. म्हणजे एक प्रकारे माझा हा आरोप आहे की या धंद्यांना कुठेतरी हेच नगरसेवक पाठीशी घालतात. एक गोष्ट अशी आहे की आम्ही कोणाचीही बदनामीची गरज नाही आहे. आम्हाला बदनामी का करावी मी. जर चांगले मुद्दे मांडत असतील तर मी बदनामी का करेल. त्या माझ्या सहकारी आहेत. आम्ही एकत्रित काम करणं हे आमचं काम आहे. त्यांनी जो आरोप माझ्यावर लावलेला आहे तो पुरेपूर चुकीचा आरोप लावलेला आहे. मी कोणत्याही प्रकारची बदनामी त्यांची करत नाही आहे. तुम्ही माझ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये बघा की मी त्यांच्याबद्दल काही बोलतीये किंवा काय करते किंवा असं कोणत्याही माझ्या व्हिडिओमध्ये आढळत नाही की मी त्यांचं नाव घेते आणि त्यांची बदनामी करते. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तो सिपिनकडचा जो व्हिडिओ आहे तो बघा. मी त्या ठिकाणी फक्त महिला मंडळ स्थापन करायचं ह्या दृष्टीने गेले होते. महिला मंडळ स्थापन करण्यासाठी तिथल्या लोकांची मी मीटिंग घेतली, तिथल्या महिलांची. तिथं असा मुद्दाच नव्हता की यांची बदनामी करावी. त्या महिला स्वतःहून आल्या आमच्याकडे आणि त्यांनी हा विषय मांडला की असं होतंय म्हणून की तुमच्या नगरसेविका असं कसं बोलू शकतात. याबद्दल तिथल्या महिलांनी आमच्यापर्यंत विषय मांडलेला आहे किंवा आम्ही त्यांना स्वतःहून जाऊन बोललेलो नाहीये. आम्ही व्हिडिओ म्हणतात असू देत ना, त्यात बघा तुम्ही. त्यात मी दिसतीये का किंवा कोण दिसते किंवा आम्ही कोणी बोलताना दिसतोय का. बरं, त्या व्हिडिओबद्दल असं बोलायचं झालं तर तुम्ही त्यांच्यावरती म्हटलं त्या तिथल्या महिलांनाच असं सांगितलं आहे की अर्चना पाटील या वेश्या व्यवसायामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करत आहे. असं कोणत्याही व्हिडिओमध्ये नाही आहे. त्यांनी जे सिपिन पुढे मांडलेलं आहे की काशेवाडीमध्ये वेश्या व्यवसाय चालतोय, महिला वेश्या व्यवसाय करतात. हे जे सिपिन पुढे त्यांनी जो व्हिडिओ तुम्ही बघा. सिपिन पुढे त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा. सिपिनकडे तो मुद्दा आहे. असं कोणत्याही याच्यात आम्ही बोललेलो नाही की त्या प्रवृत्त करतात ते महिलांना ते करण्यासाठी. तिथे राहणारे आज गोरगरीब लोक आहेत, हातावरची पोट आहेत, धुणं भांड्याची कामं करणाऱ्या महिला आहेत. आज त्यांच्या मुलाबाळांची लग्न होणार आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो ना लोकांचा. त्यामुळे तिथल्या महिला त्यांनी आमच्या पुढे प्रश्न मांडला की तुमच्या नगरसेविका अशा कसे बोलू शकतात आमच्या वस्तीबद्दल. भले ती वस्ती असू दे पण वस्तीबद्दल असे शब्द बोलणं हे चुकीचं आहे ना. एखाद्या वस्तीकडे बघण्याचा विपर्यास केला असं म्हणतात. असं कुठेच घडलेलं नाहीये. तुम्ही माझं इन्स्टा अकाउंट चेक करू शकता. त्याच्यामध्ये कुठेही ती व्हिडिओ नाहीये की मी त्यांच्याबद्दल काही बोलली किंवा कुठेही काही मी त्यांचा उल्लेखच करत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. आम्ही आमचं कामं करतोय. आमच्या कामांमध्ये उलट ते अडथळे आणतात. ते आमची जे कामं आहेत त्यांच्यात ते अडथळे आणतात आणि आम्हाला काही घेणं देणं नाहीये. जर चुकीच्या गोष्टी घडत असतील तर ते लोक आम्हाला येऊन सांगणारच ना
की बाबा आमच्या वस्तीबद्दल हे असं घडतंय आणि आज किती जरी झालं तरी आम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहोत. आम्हाला एकत्रित काम करायचं आहे. आमचा चुकीचा काही हेतू नव्हता. आम्हाला फक्त महिला मंडळ स्थापन करायचं आहे. आम्ही तिथे महिला मंडळही स्थापन करतोय आता महाराष्ट्र तरुण मंडळापाशी. त्यासाठी ती आम्ही बैठक घेतली होती आणि तिथल्या महिलांनी त्यांचा राग अनावर झाला नाही म्हणून त्या आमच्या अंगावर आल्या की तुम्ही असं कसं बोलू शकता, तुमच्या नगरसेविका असं कसं बोलू शकता. तुम्ही तो व्हिडिओ पहा, त्याच्यात तुम्हाला दिसेल.